नमस्कार। तर आज आपण उन्हाळी वाळवणामध्ये जे सांडगे करून ठेवलेले असतात त्या सांडग्याची अगदी चविष्ट अशी भाजी करणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 प्लेट भरून सांडगे घेतलेले आहेत आणि वाटणासाठी 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून। अगदी कडक असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये सर्व साहित्य टाकून घेतलेलं आहे आणि वाटण हे पाणी न टाकता वाटून घेतलेलं आहे। या पद्धतीने वाटून घ्यायचं, जास्त बारीक सुद्धा करायचं नाही। आणि आता कढई गॅसवर ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण जे सांडगे घेतले होते प्लेटीत ते टाकून घेतलेले आहेत। सांडगे टाकल्यानंतर त्यावरती थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे सुरुवातीला आपल्याला भाजी करायच्या अगोदर सांडगे थोडेसे भाजून घ्यायचे असतात। कढई चांगली गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि मंद आचेवर सांडगे अगदी खमंग असे भाजून घ्यायचे। थोडेसे डाग पडेपर्यंत सांडगे भाजून घ्यायचे। तर पहा, इथे सांडगे माझे भाजून झालेले आहेत। सांडगे मी कढईमधून काढून घेतलेले आहेत आणि आता त्याच कढईमध्ये आणखी थोडंसं तेल टाकून त्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे। मोहरी चांगली तडतडल्यानंतर 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे, कारण मोहरी चांगली तडतडली पाहिजे, नाहीतर मोहरी भाजीमध्ये थोडीशी कडवट लागू शकते। आणि आता एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे, त्यानंतर कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि थोडासा हिंग टाकून घ्यायचा। आणि आता गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि कांदा थोडासा परतून घ्यायचा तेलामध्ये। कांदा थोडासा परतल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला अगदी मध्यम आकाराचा टोमॅटो टाकून घेतलेला आहे। त्यानंतर हळद टाकून घेतलेली लगेच। टोमॅटो टाकल्यानंतर टोमॅटो सुद्धा कांद्याबरोबर चांगला परतून घ्यायचा। टोमॅटो सुद्धा अगदी छान मऊ परतला पाहिजे। पहा, टोमॅटो आपला थोडासा परतत आलेला आहे। अगदी उलटण्याने टोमॅटो थोडासा असा स्मॅश करून घ्यायचा, म्हणजे अगदी टोमॅटो छान परतला जातो। आणि पहा, टोमॅटो आणि कांदा आपला चांगला परतलेला आहे। त्यानंतर थोडेसे मसाले टाकून घ्यायचे। थोडा मी इथे गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि 1 चमचा धने पावडर टाकलेली आहे। त्यानंतर आपण जे मिरचीचं आणि लसणाचं वाटण करून घेतलं होतं शेंगदाणे घालून, ते वाटण सुद्धा टाकून घेतलेलं आहे। वाटण कांद्यामध्ये आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। वाटण मिक्स केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, कारण वाटण हे आपलं कढईला खाली लागू नये, त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आणि पुन्हा वाटण 1-2 मिनिट थोडंसं परतून घ्यायचं। पहा, वाटण आपलं इथे चांगलं परतलेलं आहे, म्हणजे जो मिरचीचा जो कच्चेपणा असतो तो सुद्धा यामध्ये निघून जातो। वाटण थोडंसं परतल्यानंतर त्यामध्ये आता आपण भाजून घेतलेले जे सांडगे आहेत ते टाकून घेतलेले आहेत आणि लगेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। सांडगे टाकल्यानंतर सांडगे मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे। अगदी कमी मसालेदार अशी ही चविष्ट भाजी आहे। सांडगे मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये सांडगे शिजण्यासाठी मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। सांडगे शिजण्यासाठी जास्त पाणी लागत नाही, त्यामुळे पाणी अगदी बेतानेच टाकायचं। पाणी टाकल्यानंतर भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आणि गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची आणि झाकण ठेवून द्यायचं। कमी गॅसच्या फ्लेमवरती भाजी अगदी 8 ते 10 मिनिटं चांगली शिजून घ्यायची। मध्येच 1-2 वेळा भाजी चेक करून घ्यायची। तर पहा, भाजी आपली तयार झालेली आहे। गॅस मी बंद केलेला आहे। कोथिंबीर टाकून घेतली थोडीशी आणि ही भाजी तुम्ही ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकतात। अगदी चविष्ट अशी ही भाजी लागते। तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक यू।